सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले अशा 25 भन्नाट किचन टिप्स, ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कुठेही ऐकल्या नसतील. मक्याचे दाणे गोड आणि टम्म फुगण्यासाठी काय करायचं, भेंडी चिकट होऊ नये यासाठी काय एक सोपी ट्रिक वापरायची, बेसनचे लाडू दाणेदार कसे बनवायचे आणि कपड्यावरील तेलाचे हट्टी डाग अगदी एका सोप्या उपायाने कसे काढायचे, अशा 25 जबरदस्त टिप्स आजच्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. यातील एक टिप जरी तुम्हाला नवीन वाटली तरी हा व्हिडिओ बनवल्याचा मला आनंद होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. टिप क्रमांक 1. मक्याची कणस किंवा दाणे उकडताना पाण्यात थोडी साखर आणि किंचित तूप घालावे. यामुळे मक्याचे दाणे छान टम्म फुगतात आणि चवीला खूप गोड लागतात. टिप क्रमांक 2. कपड्यावरील तेलाच्या डागावर थोडं पेट्रोल किंवा डिशवॉश लिक्विड, जे भांडी घासण्याचं लिक्विड असतं ते टाकून 5 मिनिटं ठेवा आणि मग कोमट पाण्याने कपडा धुवून घ्या. डाग सहज निघून जातो. टिप क्रमांक 3. भेंडीची भाजी करताना ती अजिबात चिकट होऊ नये म्हणून भाजी शिजत आल्यावर सर्वात शेवटी मीठ घालावे. आधी मीठ घातल्यास भेंडीला पाणी सुटून ती चिकट होते. टिप क्रमांक 4. बेसनाचे लाडू करताना बेसन भाजताना शेवटी त्यावर थोडे दुधाचे किंवा पाण्याचे हबके म्हणजे शिंतोडे मारावेत. यामुळे लाडू छान दाणेदार आणि मऊ होतात. टिप क्रमांक 5. मेदू वडे किंवा उडदाचे कोणतेही वडे करताना पिठात अगदी चिमूटभर हिंग घालावा. यामुळे वडे पचायला हलके होतात आणि गॅसचा त्रास होत नाही. टिप क्रमांक 6. शेवग्याच्या शेंगा शिजवताना फुटू नयेत आणि चवदार व्हाव्यात यासाठी त्या कापून 5 मिनिटं कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात ठेवाव्यात. टिप क्रमांक 7. कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी मसाला वाटतानाच त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला एकत्र मिक्स करून घ्यावा. यामुळे भाजीला छान रंग येतो, शिवाय चवही खूप छान लागते. टिप क्रमांक 8. उसळ किंवा रस्सा भाजी करताना वाटणामध्ये थोडे फुटाणे किंवा डाळ फिरवून घेतल्यास रशाला अप्रतिम चव आणि घट्टपणा येतो. टिप क्रमांक 9. खसखस बारीक वाटली जात नसेल तर ती वाटण्यापूर्वी अर्धा तास गरम पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवावी. टिप क्रमांक 10. उपमा किंवा शिरा बनवताना नेहमी उकळत्या पाण्याचाच वापर करावा. साध्या पाण्यामुळे शिऱ्यामध्ये गाठी होतात. टिप क्रमांक 11. पनीर जास्त दिवस टिकण्यासाठी ते एका डब्यात पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवावे आणि रोज डब्यातील पाणी बदलावे. टिप क्रमांक 12. घरात डास किंवा माशा जास्त असतील तर फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ आणि कापूर विरघळून फरशी पुसावी. टिप क्रमांक 13. हॉटेलसारखी घट्ट आणि क्रीमी डाळ मखानी किंवा अख्खा मसूर बनवताना डाळ शिजवताना त्यामध्ये 2 चमचे दुधाची साय म्हणजे फ्रेश क्रीम आणि अगदी चिमूटभर दालचिनी पावडर टाकावी. टिप क्रमांक 14. पालेभाज्यांचा उदाहरणार्थ पालक, मेथी यांचा नैसर्गिक हिरवा रंग शिजवल्यानंतरही तसाच राहण्यासाठी भाजी शिजवताना त्यामध्ये फक्त पाव चमचा साखर घालावी. टिप क्रमांक 15. गोड शिरा किंवा हलवा बनवताना साखर सर्वात शेवटी न घालता पाणी उकळताना त्यामध्ये साखर विरघळून घ्यावी आणि मग ते पाणी रव्यात घालावे. यामुळे गोडवा संपूर्ण शिऱ्यात एकसारखा मुरतो. टिप क्रमांक 16. उन्हाळ्यात दूध नासू नये म्हणून दूध उकळायला ठेवण्यापूर्वी पातेल्याच्या तळाशी 2 चमचे पाणी घालावे आणि मग दूध ओतावे. दूध खाली करपत नाही, ढसत नाही आणि नासतही नाही. टिप क्रमांक 17. चिकन किंवा मटण मॅरिनेट करताना त्यामध्ये थोडे मोहरीचे तेल आणि कच्चे पपईची पेस्ट वापरावी. यामुळे मांस आतून अत्यंत मऊ, ज्युसी आणि पटकन शिजणारे होते. टिप क्रमांक 18. बटाट्याचे पराठे लाटताना पीठ बाहेर येऊ नये म्हणून बटाट्याच्या सारणामध्ये थोडे भाजलेले बेसन किंवा पोह्यांची पावडर मिक्स करावी. ते जास्तीचा ओलसरपणा शोषून घेते. टिप क्रमांक 19. कढी करताना ताक किंवा दही जास्त आंबट असेल तर कढी उकळताना त्यात एक छोटा तुकडा उकडलेला बटाटा टाकावा. बटाटा जास्तीचा आंबटपणा शोषून घेतो. टिप क्रमांक 20. उपवासाची साबुदाणा खिचडी सुकी आणि वातळ होऊ नये म्हणून साबुदाणा वाफेवर शिजत आल्यावर त्यावर 2 चमचे दुधाचे शिंतोडे मारावेत. खिचडी बराच वेळ मऊ राहते. 21. पोळ्या दिवसभर मऊ राहण्यासाठी पीठ मळताना साध्या पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. तसेच पिठात 1 लहान चमचा तूप किंवा तेल घातल्याने पिठाला चांगला मऊपणा येतो आणि पोळ्या लाटायला सोप्या जातात. कणिक नेहमी थोडी सैलसर मळावी, जेणेकरून कोरडं पीठ कमी लागतं आणि चपाती मऊ राहते. ही पद्धत वापरली तर तुमच्या घरच्या पोळ्या देखील दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहतील.
टीप क्रमांक 22. मेदू वड्याचे पीठ चुकून पातळ झालं तर त्यामध्ये थोडा रवा मिक्स करावा. तसेच वडे जास्त कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालावं. यामुळे वडे एकदम मस्त तयार होतात. टीप क्रमांक 23. मिक्सरची पाती जुनी झाली की ती मसाला नीट बारीक करत नाहीत. अशा वेळी भांड्यात अर्धी वाटी जाडं मीठ टाकायचं आणि मिक्सर 2 ते 3 मिनिटं फिरवून घ्यायचा. मिठाच्या घर्षणामुळे पात्याला धार लागते आणि मिक्सर नव्यासारखा काम करतो. हे दळलेलं मीठ फेकून न देता घर पुसताना पाण्यात वापरावं. टीप क्रमांक 24. भाजीला हॉटेलसारखा छान लाल रंग येण्यासाठी तेलाच्या फोडणीत अर्धा चमचा काश्मीरी तिखट आणि किंचितशी साखर टाकावी. टीप क्रमांक 25. रवा बाजारातून आणल्यावर कढईत 5 मिनिटं हलकासा भाजून घ्यावा. तो पूर्ण गार झाल्यावरच कोरडा हवाबंद डब्यात भरावा. भाजल्यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जातो आणि रव्याला लवकर कीड किंवा जाळी लागत नाही, ज्यामुळे तो कित्येक महिने फ्रेश राहतो.